बी ए भाग 3 सेमिस्टर 5 युनिट नंबर 2 त्यामधलं पहिलं चॅप्टर आहे शेती ॲग्रिकल्चर. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व. तर बघा, आपण पाहत आलेलो आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून त्याही अगोदर भारत हा कृषीप्रधान देश होता. या देशातील बहुसंख्य लोक शेती करत होते आणि शेतीसाठीच उदरनिर्वाहासाठी ते शेतीवर अवलंबून होते. काही उद्योग जेही होते ते पण शेतीच्याच कच्च्या मालावर अवलंबून असल्यामुळे किंवा शेतीचेच जोडधंदे असल्यामुळे ते उद्योगसुद्धा या शेतीवरच अवलंबून होते. भारतामध्ये 1951 पासून 85 योजना लागू झाल्या आणि तेव्हा खऱ्या अर्थानं तेव्हापासून देशाच्या विकासाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. 85 योजना लागू झाल्या आणि टप्प्याटप्प्याने आपण आपला देश कसा प्रगतीपथावर नेता येईल यासाठी प्रयत्न करू लागलो. आणि म्हणूनच ह्या ज्या 85 योजना होत्या, या 85 योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतीला वारंवार महत्त्व देऊन शेतीच्या विकासाकडे लक्ष दिल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बहुसंख्य लोक जर या शेतीवर अवलंबून असतील, या शेती व्यवसायावर जर अवलंबून असतील, त्यामुळे अर्थातच या शेती व्यवसायालासुद्धा अत्यंत महत्त्वाचं स्थान भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होतं. आणि त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं संबोधलं जात होतं. आजही ते बऱ्याअंशी खरं आहे. आजही आपण पाहतो की अनेक उद्योग जरी आपल्या देशामध्ये उभे राहिले असेल, सेवा क्षेत्र जरी वाढलं असेल, तरी शेतीचं महत्त्व कुठेही कमी झालेलं नाही. कारण बहुसंख्य लोक उदरनिर्वाहासाठी आजही हे शेतीवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्त्व हे पूर्वापारपासून आहे आणि ते आजही कायम आहे. कारण एक लोकांना, अनेक मजुरांना सामावून घेण्याची ताकद या शेतीमध्ये आहे. अनेक पंचवार्षिक योजना आल्या येत आहेत. या सगळ्या पंचवार्षिक योजनेला शेतीला वेटेज दिल्याशिवाय ती पंचवार्षिक योजना पूर्णत्वास जात नाही. आणि म्हणून प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीला महत्त्व देऊन शेतीमध्ये कशी प्रगती करता येईल, शेतीमध्ये कसा विकास करता येईल यावर भर दिल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व हे प्रकरण शिकताना अनेक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्त्व आहे. आणि म्हणून त्यातला पहिला पॉईंट होता राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून शेतीकडे पाहिलं जाते. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की बहुसंख्य लोक आजही या शेतीवर अवलंबून आहेत. आणि बहुसंख्य लोक जर शेतीवर अवलंबून असतील तर अर्थात राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून सुद्धा शेतीला आपल्याला पाहावं लागेल. कारण बहुसंख्य लोकांचं उत्पन्नच मुळात हे शेतीमुळं येते. काही शेतमजूर असतील त्यांचं उत्पन्नसुद्धा हे शेतीमुळेच निर्माण होते. काही उद्योग असतील जे शेतीवर अवलंबून आहेत, म्हणजे ज्याला कच्चा माल हा शेती पुरवते, त्या शेतीमधून जे कच्चा माल पुरवला जाते ते उद्योगसुद्धा या शेतीवरच अवलंबून आहेत. आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्त्वाचा प्रमुख स्रोत म्हणून या शेतीकडे पाहिलं जाते. हे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व आपल्याला अधोरेखित केल्याशिवाय चालणार नाही. आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नात शेतीला एक अग्रगण्य असं स्थान आहे. दुसरं होतं उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. मी आधीच सांगितलं की बहुसंख्य लोक जर हे शेती किंवा शेती सदृश्य व्यवसाय करत असतील किंवा शेती जोडधंदा करत असतील तर तेच उदरनिर्वाहासाठी या शेतीवरच अवलंबून आहेत. आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेत दुसरं महत्त्वाचं आपल्याला महत्त्व सांगता येईल ते म्हणजे उदरनिर्वाहाचं एक प्रमुख स्रोत साधन आहे शेती. आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिसरं होतं कच्च्या मालाचा प्रमुख स्रोत. कच्च्या मालाचा प्रमुख स्रोत शेतीचे अनेक असे नगदी पिकं आहेत, जसं ऊस आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, करडी आहे, जे स्ट्रॉबेरी आहे. अनेक अशी आपल्याला पिकाचे नावं सांगता येतील की जे उद्योगासाठी ते कच्चा माल आहे. आणि म्हणूनच कच्चा माल पुरवणारा एक प्रमुख स्रोत म्हणून ह्या शेतीकडे पाहिलं जाते. आणि म्हणून शेतीचं अर्थव्यवस्थेतील महत्त्व हे खूप जास्त आहे इतर क्षेत्रांपेक्षा. त्यानंतर नंबर 4 रोजगाराचे प्रमुख साधन. मी आधीच सांगितलं की बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच काही लोक शेती करतात, काही लोक हे शेतमजूर आहेत, तर काही लोक हे शेतीचा जोडधंदा करतात. म्हणजे शेतीवर आधारित असा एक जोडधंदा करतात, त्याला आपण शेळीपालन म्हणतो, कुक्कुटपालन म्हणतो, दुग्ध व्यवसाय असेल, त्यानंतर मत्स्यशेती असेल किंवा स्ट्रॉबेरी शेती असेल
किंवा असे अनेक गोष्टी, कोसला उद्योग असेल, असे अनेक व्यवसाय आहेत, लोकर व्यवसाय असेल, हे असे अनेक व्यवसाय की जे शेतीवर अवलंबून आहेत आणि अनेक लोकांना रोजगार देण्याची ताकद शेतीमध्ये आहे. आणि त्यामुळंच रोजगारीच्या दृष्टीने जरी आपण पाहिलं तरी शेतीचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर आहे म्हणून त्याला रोजगाराचे प्रमुख रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून या शेतीकडे पाहिलं जाते. त्यानंतर नंबर 5 होतं अन्नोत्पादन. बघा, मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि हे अन्न उत्पादन करण्याची ताकद शेतीमध्ये आहे. आणि म्हणूनच अन्न उत्पादन करण्याचं प्रमुख कार्य ही शेती करत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर आहे जमिनीचा सर्वाधिक उपयोग. ते सुद्धा एक त्याचं वैशिष्ट्य म्हणा किंवा त्याचं महत्त्व म्हणा की जमिनीचा सर्वाधिक उपयोग हा शेतीमध्ये केला जातो. म्हणजे आपल्याला मिळालेल्या भूभागापैकी बहुतांश भागावर आपण शेती करतो आणि म्हणूनच बहुतांश भागावर शेती करत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर नंबर 7 विदेशी व्यापारात महत्त्व. अनेक वस्तू आहेत ज्या विदेशी व्यापारामध्ये त्याला खूप मोठी मागणी आहे आणि ती मागणी या शेतीमधून पूर्णत्वास जात असल्यामुळे अनेक पिकं आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत, दूध आहे आपल्याकडलं, जे शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून विदेशी व्यापारातसुद्धा या शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानंतर नंबर 8 होतं आर्थिक विकासात महत्त्व. अर्थात बहुसंख्य लोक जर या शेतीवर अवलंबून असतील तर आर्थिक विकास जर तुम्हाला साधायचा असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे सुरुवातीला मला शेतीमध्ये विकास करावा लागेल तरच तुम्ही देशाच्या आर्थिक विकासात वाढ करू शकाल. आणि म्हणून आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल तर शेतीपासून सुरुवात करावी लागेल, कारण बहुसंख्य लोकही त्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि तो आपला एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. आणि त्यामुळे आर्थिक विकास जर करायचा असेल तर शेतीपासून सुरुवात करावी लागेल आणि म्हणूनच आर्थिक विकासातसुद्धा महत्त्वाचं स्थान या शेतीला आहे. असं भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असं आपण या पॉईंटवरून म्हणू शकतो. आता दुसरा पॉईंट आहे 2.2 उत्पादकता. 2.2 उत्पादकता. बघा, यामध्ये शेतीची उत्पादकता हा कोण्या अर्थाने शब्द वापरला आहे तर शेतीची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी, आपण या ठिकाणी त्या शब्दाचा वापर केलेला आहे. उत्पादकता. आणि म्हणून शेतीची उत्पादकता कशी आहे, कमी आहे, जास्त आहे, ती वाढवायची कशी, अशा अनेक गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायच्या आहेत. तर त्यामधला पहिला होता शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे आणि नंतर त्याचे उपाय. शेतीची उत्पादकता कमी का आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी का आहे, त्याची कारणे काय आहेत हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आणि त्यानंतर त्याच्यावर उपाययोजनासुद्धा आपल्याला सांगायच्या आहेत. त्यातलं पहिलं होतं बघा प्रोडक्टिव्हिटी. आणि म्हणून या प्रोडक्टिव्हिटी शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं आपल्याला शिकायची आहेत. बघा, भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं काय कारणं आहेत की आपल्या शेतीची उत्पादकता कमी आहे. त्यामधलं पहिलं होतं लोकसंख्येचा अत्याधिक भार. लोकसंख्येचा अत्याधिक भार म्हणजे बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे आणि अतिरिक्त भार निर्माण झाल्यामुळे शेतीची उत्पादकताही कमी झालेली आपल्याला मिळते किंवा दिसून येते. म्हणून लोकसंख्येचा अत्याधिक भार हे आपल्या शेतीची उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वपूर्ण असं कारण आहे. त्यानंतर शेतजमिनीचे विभाजन व अपखंडन. जमिनीचे तुकडीकरण, जमिनीचे विभाजन, तिचे अपखंडन. जेव्हा पूर्वी जर आपण पाहिलं आपल्या आजोबा किंवा त्याही अगोदरचा विचार जर आपण केला तर 50 एकर 100 एकर शेती ही अशी शेतकऱ्यांकडे होती. नंतरच्या काळात ती मुलांमध्ये वाटून दिल्या गेली, ती 50वर आली, 30वर आली आणि आता 30ची शेती 10वर आली, 5वर आली. म्हणजे जमिनीचं सतत तुकडीकरण किंवा विभाजन हे होत आहे. आणि शेतीचं एकदा का तुकडीकरण झालं, विभाजन जर झालं तर ती शेतीचा आकार कमी होतो आणि शेतीचा आकार जर कमी झाला त्यामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केल्या जात नाही. जसं की 2 एकराचा तुमचा तुकडा जर असेल, त्यामध्ये तुम्ही विहीर खोदतो म्हटले तर तेवढा 2 एकरासाठी तुम्हाला तेवढा खर्च करणं परवडणार नाही. किंवा 2 एकरसाठी तुम्ही ट्रॅक्टर घेतो म्हटले तर 2 एकरसाठी ट्रॅक्टर घेणं तुम्हाला परवडणार नाही, कारण त्या शेतीचा आकार आता कमी आहे, छोटा आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता आधुनिक शेती करणं तेवढ्याशा शेतीमध्ये हे तुम्हाला आता आर्थिकदृष्ट्या करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्या या जमिनीची उत्पादकता काय होते, कमी होते, कारण आपण आधुनिक शेती करत नाही आणि आपोआपच आपल्या शेतीची उत्पादकता ही काय होते, कमी व्हायला लागते. त्यानंतर नंबर 3 होतं दोषपूर्ण
भूव्यवस्था पद्धती, दोषपूर्ण भूव्यवस्था पद्धती, जी भूमीची आपण व्यवस्था घेतो, तिच्यात काळी माती टाकणं असेल, तिच्या साईडला बांध घेणं असेल किंवा तिची मशागत असेल, हे आपण दोषपूर्ण करतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की खूप पाऊस पडतो आणि त्यामुळे जमिनीची वरची जी लेयर असते, जी चांगली माती असते, ती पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते आणि त्या जमिनीची धूप झाल्यामुळे काय होते, की जमिनीमध्ये चांगलं पीक येत नाही आणि परत शेतीची उत्पादकता कमी होते. म्हणून दोषपूर्ण व्यवस्था पद्धती हे सुद्धा आपल्या शेतीची उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर नंबर 4, पावसाचा अनियमितपणा. भारतीय शेतीला पावसासोबत केलेला जुगार असं म्हटले जाते, कारण भारतातील बहुसंख्य शेती ही पावसावर अवलंबून आहे, नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे आणि त्यामुळं पावसाचा अनियमितपणा जर असेल तर आपोआपच आपल्या पिकाला व्यवस्थित पाणी न मिळाल्यामुळे, वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे आपल्या पिकाची उत्पादकता काय होते, कमी व्हायला लागते आणि म्हणून हे सुद्धा एक कारण आहे आपल्या जमिनीची उत्पादकता, आपल्या पिकाची उत्पादकता कमी होण्याचं, शेतीची उत्पादकता कमी होण्याचं कारण पावसाची अनियमितपणा. त्यानंतर नंबर 5, पाणी पुरवठ्याच्या सोयीचा अभाव. पाणी पुरवठ्याची इरिगेशन आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात झालेले दिसून येत नाही. पाणी पुरवठ्याची सोय जर आपल्या पिकाला झाली नाही, आता रब्बीचं जे पीक आहे, तर रब्बीच्या पिकासाठी आपण जे गहू पेरतो, हरभरा असेल, काही तेलवाना असेल किंवा ऊस असेल, केळी असेल, हे अशा अनेक पिकं आहेत ज्याला वारंवार तुम्हाला पाणी द्यावं लागतं आणि हे जर पाणी द्यावं लागत असल्यामुळे जर तुमच्याकडे पाण्याची सोय नसेल, तुमच्याकडे इरिगेशन झालेलं नसेल, जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नसतील, तर तुमच्या शेतीमध्ये उत्पादकता तेवढी होत नाही, म्हणजे शेतीची उत्पादकता ही कमी राहते पाणी पुरवठ्याच्या सोयीच्या अभावी. आणि म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, आपल्या भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे पाणी पुरवठ्याच्या सोयीचा अभाव. त्यानंतर नंबर 6 होतं खतांचा अभाव. बऱ्याच वेळा खतं आपल्या शेतामध्ये कोणतं खत दिलं पाहिजेत हे कशावरून ठरते, तर सुरुवातीला आपण आपल्या जमिनीची माती परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण केल्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की या मातीमध्ये कोणकोणते घटक कमी आहेत, कोणते घटक जास्त आहेत. मग जे घटक कमी आहेत ते घटक आपल्या खताच्या माध्यमातून पुरवावे लागतील. अर्थात कोणतं पीक तुम्ही घेणार त्यावर सुद्धा या खताची मात्रा, प्रमाण ठरत असते. आणि म्हणून पण एकूणच आपल्या देशामध्ये जी काही पारंपरिक शेती केली जाते, ते पारंपरिक शेती करत असल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा आर्थिक बाजू एवढी मजबूत झालेली नसते. त्यामुळे ते आधुनिक पद्धतीचे आलेले खतं ती घेऊ शकत नाहीत, विकत घेऊ शकत नाहीत. त्या खतांचा अभाव निर्माण होतो आणि तो खतांचा अभाव निर्माण झाल्यामुळे व्यवस्थित खतं शेतीला न पुरवल्यामुळे त्या पिकाला व्यवस्थित अन्न घटक किंवा अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे त्या शेतीची उत्पादकता कमी होत असते. त्यानंतर नंबर 7, सुधारित बियाण्याचा भाव किंवा अभाव. भाव म्हटल्याने अभाव आहे, सुधारित बियाण्याचा अभाव. अनेक सुधारित बियाणं मार्केटमध्ये येत असतात, पण जे गरीब शेतकरी आहेत, जे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत, यांना ते नवीन बी घेणं परवडत नाही. सुधारित बी यांनी विकत न घेतल्यामुळे, यांना ते न परवडल्यामुळे ते पारंपरिक किंवा आपल्या घरचंच बी पेरतात आणि त्या जे पीक आहे ते अनेक वेळा पेरल्यामुळे त्याची उत्पादकताही कमी झालेली असते. आपण पाहतो, आपण गहू पेरत असताना, हरभरा पेरत असताना आपल्या घरातीलच हरभरा काढतो किंवा आपल्या घरातीलच गहू घेतो आणि तेच शेतामध्ये पेरतो. तेच शेतामध्ये पेरल्यामुळं ते 2दा-3दा ते वापरल्या असल्यामुळे त्या हरभऱ्याची किंवा त्या गव्हाची तेवढी उत्पादकता राहत नाही आणि जास्त उत्पादकता न राहिल्यामुळे आपल्या शेतीची उत्पादकता काय होते, आपोआप कमी होते. आणि म्हणून हे कशातून निर्माण होते, ते सुधारित बियाणाचा अभाव. सुधारित बियाणं त्या लोकांना विकत घेणं परवडत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे सुद्धा आपल्या शेतीची उत्पादकता कमी राहते. त्यानंतर जुनी पुराणी अवजारे. आपण जे काही शेतीच्या मशागतीसाठी जे काही अवजारे वापरतो, जसं की बैलांचाच नागर असेल, हे जुने जर परंपरागत जर आपण साधने वापरत असो तर आपल्याला जास्त शेती करणं परवडणार नाही. जर ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्ही नांगरणी करत असाल, पेरणी करत असाल, फवारणी करत असाल, तर तुमचं काम फास्ट होते, लवकर होते, योग्य वेळी. बऱ्याच वेळा आपण पाहतो फवारणी असेल ते सुद्धा आता यंत्राच्या सहाय्याने होत असते. तर तुम्ही यंत्राच्या सहाय्याने केलं तर योग्य वेळी फवारणी होते. तुमचे किती जास्त शेत असलं तरी त्याचं फवारणी होते आणि योग्य वेळी त्याला फवारणी असेल, त्याला खत असेल, त्याला पाणी असेल, त्याचं अंतर्गत मशागत असेल, ह्या सगळ्या वेळच्या वेळी झाल्या
तर आपल्या शेतीची उत्पादकता वाढू शकते. पण ही सगळी अवजारे जर जुनी पुराणी असेल तर आपल्या शेतीची काय होते की मशागत व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित त्याला यांत्रिकीकरण न झाल्यामुळे व्यवस्थित त्याची उत्पादकता वाढत नाही आणि म्हणून शेतीची उत्पादकता काय होते, कमी राहते. हे सुद्धा त्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. भांडवलाचा अभाव. भांडवलाचा अभाव आपण त्याला पैशाचा अभाव असं म्हणू. भांडवलाचा अभाव योग्य वेळी शेतकऱ्यांना जेव्हा पेरणी करायची तेव्हा त्याला बी घ्यायचं, पण बी घ्यायच्या वेळेस त्याला पैसे नाही. शेतकऱ्याला जेव्हा ट्रॅक्टर घ्यायचा तेव्हा त्याच्याकडे भांडवल नाही. शेतकऱ्याला फवारणी यंत्र घ्यायचे, नांगरणी यंत्र घ्यायचे, मोटार पंप घ्यायचा आहे. अशा वेळी जर त्याला भांडवल नसेल, त्याच्याकडे पैसा नसेल, भांडवलाचा अभाव असेल तर त्या शेतामध्ये योग्य ती आधुनिकीकरण करू शकत नाही आणि योग्य वेळी त्याचं शेताचं आधुनिकीकरण न केल्यामुळे त्याची परत उत्पादकता काय होते, कमी व्हायला लागते. आणि मग हे सुद्धा एक उत्पादकता, शेतीची उत्पादकता कमी असण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे भांडवलाचा अभाव. नंबर 10 आहे कृषी प्रत्ययाचा अभाव. कृषी प्रत्ययाचा अभाव. शेतीला जे वेळोवेळी लागणारं जो काही अर्थसहाय्य आहे ते योग्य वेळी मिळत नाही. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला पेरणी करायची त्याच्या आधी जर 2 पैसे असतील, जर बँकेने त्यांना प्रत्यय पुरवठा जर केला तर ते आधुनिक पद्धतीने शेती करू शकतात किंवा आधुनिक बी बियाणे घेऊ शकतात, फवारणीचं औषध घेऊ शकतात आणि हे सगळ्या केल्यामुळे त्याची उत्पादकता वाढू शकते. पण त्याला जो प्रत्यय मिळतो, कृषी प्रत्यय मिळतो, तो योग्य वेळी न मिळाल्यामुळे, पुरवठा योग्य व्यवस्थित न झाल्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही आणि परत शेतीची उत्पादकता कमी राहते. त्यानंतर नंबर 11 जमिनीची धूप. जमिनीची धूप होती. बऱ्याच वेळा काही भागात खूप पाऊस होतो. खूप पाऊस झाल्यामुळे जमिनीचा जो काही उत्पादक जो काही वरचा लेयर असते किंवा आपण जे काही चांगली माती असते, खाली कसदार माती असते, ते पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते आणि पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे त्या जमिनीची चांगली माती वाहून गेल्यामुळे, हलकी माती वाहून गेल्यामुळे काय होते, हलकी म्हणजे पावसाची तरंगून माती वाहून जाते. हलकी आणि ती कसदार असते, काळी असते, ती वाहून गेल्यामुळे त्या शेतीमध्ये काळी कर्जात जमीन राहत नाही आणि त्याची उत्पादकता आपोआपच कमी होते. म्हणून जमिनीची धूप हे सुद्धा एक आपल्या शेतीची उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर दोषपूर्ण विपणन व्यवस्था. विपणन म्हणजे मार्केटिंग. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये माल तयार झाल्यापासून तो माल उपभोक्त्यापर्यंत जाईस्तोवर जी काही सिस्टीम असते तिला विपणन असे म्हणतात. आणि म्हणून दोषपूर्ण विपणन व्यवस्था म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चांगला माल होतो पण तो त्याचं वर्गीकरण असेल, म्हणजे चांगला माल वेगळा, खराब माल वेगळा असं न केल्यामुळे त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. बऱ्याच वेळा मार्केटमध्ये चांगला भाव असतो पण त्या दिवशी शेतकरी आपला माल या वाहनांच्या अभावी मार्केटमध्ये विकायला आणू शकत नाही, परत त्याला कमी भाव मिळतो. बऱ्याच वेळा त्याला त्या मालाचं वर्गीकरण न झाल्यामुळे त्याचा सगळाच माल हा तुम्ही पाहत असाल की मार्केटमध्ये A, B, C किंवा असे ग्रेड वगैरे दिले जातात. तर एक ग्रेड तुमचा जर A1 ग्रेड जर माल जायचा असेल तर त्याचं तुम्ही वर्गीकरण केलं पाहिजे, पण तो माल छाटला पाहिजे. म्हणजे चांगला माल वेगळा गेला पाहिजे, खराब माल वेगळा गेला पाहिजे. तर चांगल्या मालाला चांगली किंमत मिळते. पण जे काही विपणन व्यवस्थेमध्ये दोष आहे की तुमच्याकडे तेवढा पैसा नाही आहे, तुमच्याकडे ती वाहन व्यवस्था नाही आहे, ती अवजारं नाही, ती यंत्र नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या मालाला चांगला भाव घेऊ शकत नाही आणि त्यामुळे दोषपूर्ण विपणन व्यवस्था हे सुद्धा तुमच्या कमी उत्पादक कारण बनून जाते. त्यानंतर आहे दोषपूर्ण सामाजिक व्यवस्था. शेतीकडे एक पडित व्यवसाय म्हणून पाहिलं जाते. शेतीला एक चांगलं स्थान आजही आता निर्माण होतं, पण याआधी कधीच शेतीला चांगलं स्थान म्हणून मानल्या जात नव्हतं, चांगला व्यवसाय म्हणून मानल्या जात नव्हतं. तर या सामाजिक व्यवस्था, शेती म्हटलं तर शेतीमध्ये कशाला पैसे गुंतवायचे, शेतीमध्ये कशाला व्यवस्था वाढवायच्या, असं साधारण लोकांची तशी काय म्हणतो आपण त्याला, समाजाची तशी त्याला मान्यता आहे. आणि म्हणून हा एक पडलेला व्यवसाय असं झाल्यामुळे त्या शेतीमध्ये फारशी गुंतवणूक होत नाही आणि शेतीचं आधुनिकीकरण होत नाही आणि आपोआपच शेतीची उत्पादकता कमी राहते. म्हणून दोषपूर्ण सामाजिक व्यवस्था, शेतीला पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा एक शेतीची उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर आहे धार्मिक. नंबर 14 धार्मिक अंधश्रद्धा व दैववादी प्रवृत्ती. शेतकरी हा अशिक्षित, बऱ्याच वेळा तो अशिक्षित असतो, तो धार्मिक असतो, तो अंधश्रद्धाळू असतो आणि तो दैववादी असतो. या प्रवृत्तीमुळे सुद्धा
शेतीची उत्पादकता कमी असल्याचं आपल्याला लक्षात येते आणि म्हणून हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण या शेतीची उत्पादकता कमी असण्याचं आहे. त्यानंतर आहे नंबर 15, शेती एक जीवननिर्वाहाचे साधन. शेतीला जीवननिर्वाहाचे साधन म्हणतात. म्हणजे फक्त जगण्यापुरतं अन्न जर शेतीतून मिळालं तर बस झालं, अशी एक धारणा असते. तिला जीवननिर्वाहाचं साधन म्हटलं जाते. पण तिला जीवननिर्वाहाचं साधन न ठेवता तुम्ही तिला एक मार्केटिंग शेती बनवली पाहिजे. तिला आधुनिक शेती तुम्ही केलं पाहिजे आणि आधुनिक शेती जर केली त्यासाठी तुम्हाला नगदी पिकं पेरावं लागतील आणि नगदी पिकं पेरल्याशिवाय शेती तुम्हाला फायद्याची ठरणार नाही. पण जीवननिर्वाहाचे साधन ती मानत असल्यामुळे फक्त जगण्यापुरतं जरी अन्न याच्यातून मिळालं आपल्याला तर पुरेसं झालं, अशी आपण जेव्हा धारणा ठेवतो तेव्हा त्या शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो आणि आपोआपच शेतीची उत्पादकता कमी असण्याचं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात? त्यातलं पहिलं आहे शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करा. शेतीवरील लोकसंख्येचा भार निर्माण झालेला आहे तो हळूहळू कमी करा. म्हणजे त्याला जोडधंद्याकडे वळवणे किंवा त्याला उद्योगाकडे वळवणे, व्यवसायाकडे वळवणे, हा भार आपण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपली शेतीची उत्पादकता वाढेल. नंबर 2 आहे जमिनीचे विभाजन अपखंडात एक कायदे करणे. तर जमिनीची जास्त कमी करता येणार नाही, विभाजन करता येणार नाही किंवा अपखंडन करता येणार नाही. हे आपण जर कायद्यातच बदल करून घेतला तर या शेतीचे विभाजन थांबणार आहे आणि असं जर जमिनीचं विभाजन थांबलं तर जमिनीचे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहतील आणि त्या जमिनीच्या मोठ्या तुकड्यांवर तुम्हाला आधुनिक शेती करता येऊ शकते. म्हणूनच जमिनीचे विभाजन अपखंडन शेती कायदे करण्याची उपाययोजना आहे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी. नंबर 3 आहे भू सुधारणा. भू सुधारणा यामध्ये कचेच्या ठिकाणी किंवा जमिनीचे सुपीकरण अशा अनेक गोष्टीचा अंतर्भाव होतो. या भू सुधारणा किंवा जमीनदारी पद्धती, रहिवासी पद्धती यांना विस्तारण करणे, विस्तारण करणे, या अशा अनेक काही सुधारणा भू सुधारणा आहेत त्या वापरणे. त्यामुळे जे जमीन कसत आहे चांगल्या जमीन मिळेल, जे लोक कसत आहेत ते चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील आणि चांगल्या पद्धतीने शेती करण्याची आपोआप उत्पादकता वाढणार आहे. त्यानंतर नंबर 4 पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विकास. जलसिंचन. शेतीला पाणी पुरवठा झाल्याशिवाय शेतीची उत्पादकता वाढणार नाही. मग ते सूपनलिका असेल, विहीर असेल, धरण असेल, कॅनॉल्स असतील, या सगळ्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विकास केला तर आपोआपच शेतीची उत्पादकताही वाढणार आहे. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर. आपण अगोदर शिकलो की रासायनिक खताच्या अभावामुळे शेतीची उत्पादकता कमी होते. तर रासायनिक खताचा योग्य मात्रा जर आपण वापर केला तर आपल्या शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे. ही सुद्धा शेतीची सुधारणा उपाययोजना आहे. त्यानंतर सुधारित बी बियाण्याचा वापर. जे काही सुधारित बी बियाणं आहे योग्य वेळी जर आपण शेतामध्ये सुधारित बी बियाणांचा वापर जर केला तर त्यामुळे सुद्धा योग्य प्रकारे बी पेरल्यामुळे आपल्या शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे. सुद्धा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. त्यानंतर वैज्ञानिक शेतीचा अवलंब. विज्ञानावर शेती करायची म्हणजे वातावरणानुसार आपल्या शेतीच्या पिकामध्ये बदल केले पाहिजे, ऋतूनुसार शेतीच्या पिकामध्ये बदल केले पाहिजे. एक वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर आपण शेती केली तर शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणून सुद्धा ही सुद्धा काय उपाययोजना आहे वैज्ञानिक शेतीचा अवलंब करणे. नंबर 8 आहे कृषी प्रत्यय पुरवठा. योग्य वेळी जर शेतीला प्रत्यय पुरवठा जर झाला, पैशाचा पुरवठा जर झाला तर शेतकरी आधुनिक शेती करू शकतील. जेव्हा पेरणीच्या काळात त्याला पैसे मिळाले तर आधुनिक बी बियाणं आणू शकतील. आधुनिक बी बियाणं आणल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेमध्ये काय वाढ होईल. त्याला हवे तेव्हा जर ते अवजारे विकत घेता आले, आधुनिक यंत्रसामुग्री जर विकत घेता आली तर निश्चितच त्या शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे आणि म्हणून कृषी प्रत्यय पुरवठ्यासाठी हे सुद्धा शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाययोजना आहे. नंतर नंबर 9 भूसुधारण व पिकांचे संरक्षण. भू संरक्षण व पिकाचे संरक्षण. भू म्हणजे जमिनीचे संरक्षण. यासाठी खूप पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी जमिनीच्या बाजूने बांध घ्यावे लागतील. कमी पाऊस पडत असेल तुम्हाला इरिगेशन किंवा इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. पिकाचं संरक्षण तुम्हाला वेगवेगळी पिकाच्या संरक्षणासाठी वेगवेगळे खतं तुम्हाला द्यावं लागतील. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला कीटकनाशकं तुम्हाला फवारायला लागतील. वेगवेगळ्या प्रकारच्या आजकाल आपण पाहतो की पिकाला सुद्धा टॉनिक दिली जातात. टॉनिक म्हणजे फवारणीमधून. तर हे पिकाचं संरक्षण हे जर केलं तर निश्चितच उत्पादकतेमध्ये शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर नंबर 10 नियंत्रण
बाजारपेठांची साधने, नियंत्रित बाजारपेठ ज्यामध्ये व्यवस्थित भाव शेतमालाला मिळेल अशा नियंत्रित बाजारपेठेची स्थापना झाली तर निश्चितच लोकांना एक हमी भाव मिळाल्यासारखं हमी मिळेल आणि शेतकरी हवं ते पीक ज्या पिकाला डिमांड जास्त आहे, मागणी जास्त आहे, अशा प्रकारचं पीक ते पेरू शकतील आणि आपोआपच शेतकऱ्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ व्हायला लागेल. कारण त्याला एखाद्या पिकापासून जर जास्त प्रॉफिट मिळत असेल किंवा जास्त परतावा मिळत असेल तो त्या शेतामध्ये त्या पिकासाठी तो जास्तीचा खर्च करून आपली उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर नंबर 11 आहे गोदामाची सोय. बऱ्याच वेळा असं होते की शेतकरी खूप सगळा माल पिकवतो पण तो माल ठेवायचा कुठे. बऱ्याच वेळा काही पिकं असे असतात की जे नाशिवंत असतात, ज्यामध्ये आपण पाहतो भाजीपाला असेल हा लवकर नाशिवंत आहे आणि मग याला ठेवायला जर गोदाम असतील, शीतगृह असतील तर निश्चित तो जास्त प्रोडक्शन करू शकेल. किंवा आजही आपण पाहतो आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, गहू असेल, ते अशा प्रकारचे पिकं घेतली जातात. पण हे साठवण्यासाठी जर गोडाऊन असेल, गोदाम असेल तो जास्त पीक निर्माण करू शकतो आणि जास्तीचं पीक साठवून ठेवू शकतो. जेव्हा त्याला योग्य वेळी भाव मिळेल तेव्हाच तो विकायला ते पीक काढू शकतो आणि योग्य वेळी योग्य किमतीला जर त्याने पीक विकायला काढलं तेव्हा त्याला जास्तीचा भाव मिळेल आणि आपोआपच त्या शेतकऱ्याला परतावा जास्त मिळाल्यामुळे तो अजून त्या पिकासाठी जास्त खर्च करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढेल यासाठी तो प्रयत्न करेल. म्हणजे गोदामाची सोय जर झाली तर ही सुद्धा एक त्याची उपाययोजना आहे. त्यानंतर नंबर 12 आहे शेतीच्या दृष्टिकोनात बदल. मी पूर्वी सांगितलं शेतीकडे एक तुच्छ व्यवसाय न पाहता एक चांगला व्यवसाय म्हणून जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये जास्त गुंतवणूक होईल आणि जास्त गुंतवणूक झाल्यामुळे आपोआपच आधुनिक पद्धतीने शेती केली जाईल आणि आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळं आपोआपच शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. ही सुद्धा एक उपाययोजना आहे. त्यानंतर पीक विम्याची व्यवस्था करणे. जर पीक आपण पेरतो, लावतो, त्याचा विमा उतरवणे. विमा जर उतरवला तर पूर आला, जास्तीचा अतिवृष्टी झाली किंवा कोरडा दुष्काळ पडला तर अशा वेळी जर पीक आपलं नष्ट झालं तर आपल्याला एक विम्याचं कवच त्यासाठी मिळेल आणि पीक विम्याची व्यवस्था जर झाली तर निश्चितच तो शेतकरी हा कोणतंही पीक जे आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने येते किंवा येते नाही असे पीकसुद्धा तो घेईल. तेवढी रिक्स तो घेईल, धोका पत्करेल आणि चांगली जास्तीत जास्त आधुनिक पिकं घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामधून आपोआपच शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. त्यानंतर नंबर 14 योग्य किमतीची हमी भाव. आपण बऱ्याच वेळा पाहतो सरकार हमी भाव जाहीर करतं. म्हणजे हमी भाव जर अगोदर जाहीर झाला तर शेतकऱ्याने कोणता माल कोणतं पीक शेतामध्ये पेरावं यासाठी तो अगोदरच त्याची मोर्चेबांधणी किंवा त्याची व्यवस्था तो करू शकतो आणि जर ही हमी अगोदर जर असेल, ज्या पिकाला जास्त भाव असेल ते पीक तो पेरू शकेल आणि आपोआपच शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी सुद्धा तो काय करेल त्यावर प्रयत्न करेल आणि निश्चितच त्याची एक मदत हमी भाव असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी मदत निश्चितच होईल. त्यानंतर नंबर 15 शेतीविषयक संशोधन. नवीन संशोधन झालं पाहिजे. म्हणजे कोण्या भागामध्ये कोणतं पीक येऊ शकते, त्याचं वातावरण कसं आहे यानुसार संशोधन होणे आवश्यक आहे आणि संशोधन केल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ते आलं पाहिजेत की या भागामध्ये कोणतं पीक नवीन पीक येऊ शकते आणि त्यासाठी त्यांच्याचं मार्गदर्शन करणे, त्यांना वर्षभर म्हणजे ते पीक हातात येईपर्यंत त्यांना गायडन्स करणे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि शेतीविषयक जर संशोधन असं झालं तर निश्चितच शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण उपाययोजना ठरेल. अशा प्रकारचं आपण शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं आणि त्याचे उपाय हे दोन्हीसुद्धा या प्रकरणामध्ये शिकलेले आहेत.